रोज आपल्या रूममध्ये असते आणि घडलेले सर्व प्रसंग ती आठवत असते. तिने अद्वैतकडे डिवोर्सची मागणी केलेली असते, परंतु अद्वैतने तिला उत्तर दिलेलं असतं की पुढचं जे काही आहे ते ठरवण्यासाठी मात्र मला वेळ लागेल. यानंतर कलाने सुद्धा सरोजला अगदी सडेतोड उत्तर दिलेलं असतं. ती म्हणत असते की जो कोणी कितीही आमचं नातं तोडण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा माझ्या आणि चांदेकरच्या नात्याचा बेरंग मी होऊ देणार नाही. या सर्वांचा विचार करून सरोज आठवत असते. ती म्हणते की ही जखम ताजी आहे ना, तोपर्यंत दुसरे घाव मात्र आपण घाव घालायला पाहिजे. म्हणजे हे नातं तोडायला हवं तेव्हा यांचा डिवोर्स घडवून आणायला हवा. तिच्या मनामध्ये असं असतं की वेळ निघून जाण्याच्या अगोदरच मला काहीतरी असं नवीन खेळ खेळावा लागेल. त्यामुळे सरोज लगेच वकिलांना फोन लावते आणि ॲडव्होकेट परांजपे आहेत का, असं ती फोनवरती म्हणते. मी सरोज चांदेकर बोलते आहे आणि उद्याच्या उद्या मला काही पेपर्स तुमच्याकडून हवे आहेत. मला माझं काम इतकं अर्जंट आहे ना, त्यामुळे सगळं काही उद्याच्या उद्या मला लागेल. तेव्हा वकील देखील द्यायला तयार होतात. सरोज अद्वैत आणि कला यांचा डिवोर्स घडवून आणणार या गोष्टीचा तिला खूप आनंद होत असतो.